मॉर्निंग गाईज. तर आता इथे सकाळ झाली आहे. आम्ही सकाळचं 8 वाजले आम्ही इथनं निघालो आहे आमच्या ॲनिव्हर्सरी ट्रिपच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी न्यूयॉर्क. आणि इतकं छान सनी वेदर आहे, खूप भारी, एकदम रिफ्रेशिंग फील होतं आहे. एकदम मस्त हिरवी हिरवी झाडं आहे, छान रोड आहे, मजा येते. सकाळी एकदम चांगली झोप झाली आहे आणि आता सकाळी सकाळी निघालो तर फ्रेश वाटते एकदम. आता आम्हाला न्यूयॉर्क पोचायला अजून 5.6 तास बाकी आहे. आणि आम्ही प्लॅन केला होता की कितीपर्यंत पोचायचं, 3-4 पर्यंत. आणि ज्या दिवशी आम्ही चेक केलं होतं आम्हाला 8.5 तास दाखवत होतं, पण आज आम्ही चेक केलं तर 6 तास दाखवतं आणि आम्ही भरपूर लवकर निघालो. आम्हाला तसं 4 पर्यंत पोचायचं आहे आणि आता आम्ही 2:15 पर्यंत पोचू. तर आम्ही मोस्टली टाइमपास करत इकडे तिकडे काहीतरी थांबत आता जाऊ आरामात. चांगलंच आहे, स्वप्नीला जरा ब्रेक टाईम जास्त मिळाला आहे. तसंही मला गाडी चालवता येत नाही, इकडे माझं लायसन्स नाही आता, स्वप्नील आहे म्हणून. हां बरोबर आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण लवकरच न्यूयॉर्कमध्ये. घरापासून लांब होतं तर मम्मीने आम्हाला ऑनलाईन ओवाळलं होतं, औक्षण केलं होतं. आम्ही इथे नेक्स्ट स्टॉप घेतला आहे. भारी पहाडीवाला रस्ता आहे एकदम, आणि असं रस्त्यात थांबायची इच्छा होत होती, पण आपल्या सारखं इकडे कुठेही थांबता येत नाही. पण आता आम्ही इथे थांबलोय, खूप भारी वाटतंय. चारीकडे मस्त पहाड आहे. आणि ही आमची बसंती, जी आम्हाला पूर्ण ट्रिप करवते. आता राहिलंय किती, 2 तास झाले पोचायला. 2 तास मध्ये आम्ही पोहोचलो. फोटो पाहिजे, ठीक आहे, काढून देतो. स्वप्नील गाडी घेतो आहे, आम्ही थांबलोय इथे. फ्यूल भरायचं गाडीमध्ये. थोडाच वेळ, मग आता आम्ही मध्यात कुठे नाही थांबू. सो हे बघ किती भारी ट्रक आहे. मला इकडले ट्रक्स खूप आवडतात, एक नंबर दिसतात, एकदम विंटेज. आणि मी तिथे जाऊन फोटो पण काढला, कारण मला आजचं होतं की मी तिथे जाऊन फोटो काढेल ट्रकसोबत किंवा ट्रकचा. सो turn slightly right onto New Jersey 495 East. New Jersey. अंडर वॉटर टनल तेच ना. आम्ही पूर्ण पाण्यातनं चाललोय. ब्लू सगळं पाणी आजूबाजूला, आणि आमचा खाली टनल आहे. न्यूयॉर्कमध्ये पोचलो आहे. बाप रे, इथे इतकी भीड, गाडी काढणं मुश्किल. लोक रस्त्याने चालतात, सायकल चालवतात, काही पण करतात. म्हणून आता आम्ही लावतोय पार्किंगमध्ये. हे बघा, आता आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावतोय आणि 2 दिवस आम्ही तिथनं गाडी काढणार नाही आहोत. सगळे म्हणतात न्यूयॉर्क अशी आहे न्यूयॉर्कची लाईफ. ही बघा, भीड स्वप्नीला कसं ही आहे न्यूयॉर्कची लाईफ. बघा, लोक सगळीकडे. थकला ना स्वप्न, आता रेस्ट पाहिजे. 4 वाजले, सकाळचा आपण 8 वाजल्यापासून निघालेलो. आणि आम्ही फ्रेश होऊन खाली आलो आणि आम्हाला न्यूयॉर्कमधला सनसेट बघायला मिळाला. विचारही नव्हता काय मिळेल की नाही, पण भेटून गेला. खूप मस्त वाटलं एकदम तिथून तो सनसेट बघून. आतापर्यंत फक्त फोटोजमध्ये बघितला होता. आणि परत आमची वाटचाल गेली त्या टाइम स्क्वेअरकडे.
जे खूप मस्त होतं, एकदम सुंदर. इतक्या मोठ्या मोठ्या स्क्रीन्स पूर्ण त्या बिल्डिंगवर लावलेल्या होत्या. किती मस्त ना. खूप छान वाटत होतं हे सगळं बघून एकदम. आणि तिथे साईडला बरोबर असे काही शोज होते, ते पण खूप सही करत होते. आणि खूप अशी हॅपनिंग इथली ही लाईफ, तिथे काही शोज होत होते आणि आम्ही त्यातला एक पार्ट झालो होतो बघायसाठी. पहिली रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही साऊथ फेरीसाठी सबवे घेतली, जिथे आम्ही बॅटरी पार्क पोहोचलो होतो. ही तीच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठीची लाईन. तिकीट्स घेतला, लाईनमध्ये उभं होतो. असं वाटलं खूप वेळ उभं राहावं लागेल, पण ती लाईन हळूहळू पुढे अशी जात होती. वीकेंड असल्यामुळे थोडी गर्दी वाढली होती. आता एअरपोर्टसारखी चेकिंग इथे सुरू होती, तशी सिक्युरिटी तर व्हायलाच पाहिजे होती. आणि या क्रूजने आम्ही तिथे त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीकडे जात होतो. क्रूजमध्ये लोक अशीच बरीच जमली होती. आम्ही एका साईडला उभं होतो, जेणेकरून आम्हाला आजूबाजूचा व्ह्यू दिसो म्हणून. कारण क्रूजने जाताना न्यूयॉर्कचं डाऊनटाऊन दुरून असं सुंदर दिसणार होतं. म्हणून स्वप्नील म्हणाला, आपण इथेच उभं राहू आणि बघूया आता. म्हटलं हो चालेल. आणि फायनली आमची क्रूज निघाली. आम्ही फायनली तिथनं त्या आयलंडकडे जायला निघालो होतो. शांत असं वाहणाऱ्या या हडसन रिव्हरमधनं आमची क्रूज अशी हळूच पुढे निघाली होती. एका साईडला न्यूयॉर्क आणि दुसऱ्या साईडला न्यू जर्सी असे 2 स्टेट्स होते आणि त्याच्या मधातून वाहणारी ही हडसन रिव्हर. आणि आम्ही हळू त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीकडे जात होतो. ती किती छोटी अशी एकदम दिसते आहे इतक्या लांबून. 15 मिनिटाची ही फेरी होती. असं वाटत होतं कधी हे 15 मिनिट संपतंय आणि आपण तिथे पोहोचू आणि एकदा निवांत असं मन भरून बघता येईल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ज्या आयलंडवर आहे त्याचा आजूबाजूचा परिसर म्हणजे न्यूयॉर्क बे. आणि आम्ही इथे पोहोचलो. ती इतकी मोठी आहे की आपण तिच्या बोटा इतकंच असू असं जाणवलेलं. तिच्या क्राऊनमधले ते 7 रेज म्हणजे 7 महासागर आणि 7 खंड दाखवणारे होते. तिच्या उजव्या हातात पेटती ती मशाल आणि डाव्या हातात एक बुक होते, ज्यावर USची इंडिपेंडंट डे टाकली होती, 4 जुलै 1776. कसं वाटतं स्वप्न? मस्त. तर ही तांब्याची लिबर्टी हिरवी कशी काय झाली? हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क झाला आणि ऑक्सिडेशन नावाची केमिकल रिॲक्शन झाली. इच्छा तर होत नव्हती, पण आम्ही तिथनं वापस निघालो परत जायसाठी. दूरदूरून तिच्याकडे बघत होती, मागे वळून की मन भरून बघू दे तिला परत एकदा. आणि आम्ही निघालो. आणि पुढे आम्ही निघालो मेमोरियल 9/11 बघायसाठी. स्वप्नील मला म्हणतो आहे, चल खूप छान जागा आहे. मला काही इतकं नव्हतं एक्साइटमेंट ती प्लेस बघायची, कारण जेव्हा ह्या गोष्टी झाल्या होत्या तेव्हा मी खूप लहान होती. तो जाता जाता मला सांगतोय तिथे काय झालंय काय नाही. तर म्हणून मग आमची धाव त्या झाडांकडे जायला लागली. जसे जसे आम्ही जवळ चाललो तिकडे पाण्याचा आवाज येत होता. तर हे न्यूयॉर्कचं डाऊनटाऊन, जिथे ट्विन टॉवर्स होते, ज्यावर टेररिस्ट अटॅक झाला होता. 2 प्लेन क्रॅश झाले होते आणि दोन्ही बिल्डिंग्स पूर्णपणे पडल्या होत्या. इथे हळूहळू जसं आम्ही जवळ गेलो तसं मी पूर्ण शांत होऊन गेली होती. मी काही बोलत नव्हती. माझं मन शांत झालं होतं.
कारण त्यात 3000 लोकांची डेथ झाली होती आणि त्या 3000 लोकांची नावे अशी इथे लिहिलेली होती. ज्या कोणाची ही आयडिया असेल ती खूपच मस्त. एक ट्रिब्यूट म्हणून हे खूप चांगल्याने केलं गेलं. हे एक चांगले मेमोरियल बनलं आणि आता ही हिस्ट्री म्हणून हर वेळेस आठवणीत राहील आणि खूप पीसफुल इथे असं वाटत होतं. आता फिरून फिरून दमलो होतो. तिथे छान फूड स्टॉल्स लावले होते, तहान लागली होती, तर थंड प्यायचं थोडं खायचं म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. आणि नंतर पुढे आम्ही परत थोडं चालत चालत इथे आलो होतो ब्रुकलिन ब्रिजला, जिथे लहानपणापासून फिल्म्सचे शूट्स पाहिले होते, फोटोज बघितले होते आणि आज तोही चक्क डोळ्यांसमोर. सगळ्या बकेट लिस्ट एक एक करून पूर्ण होत चालल्या आहे. आणि आम्ही हॉटेलला वापस जायला कॅब बुक केलेली. तर इथे बघा, एका साईडला ब्रुकलिन ब्रिज आणि दुसऱ्या साईडला मॅनहॅटन ब्रिज. आणि रात्री परत एकदा स्वप्नीलला म्हटलं, चल आपण एकदा परत आहोच तर टाइम स्क्वेअर बघून येऊया. आणि आम्ही परत तिकडे गेलेलो. ही सिटी अशी आहे जी 24/7 ओपन राहते. इथले लोक झोपत नाही. आणि आम्ही आलो इकडे पिझ्झा खायला. न्यूयॉर्क पिझ्झा खूप फेमस आहे आणि पिझ्झा म्हटलं की आमच्या तोंडाला तर पहिलेच पाणी सुटतं. तर आज आम्ही तर तो खाणारच होतो. तर आता आम्ही फायनली निघतो आहे. न्यूयॉर्क ट्रिप खाता. बाय बाय. एक्साइटेड घरी जायसाठी. घरचं जेवण खायचं आहे स्वप्नेला. तर गाडी इथे आम्ही पार्किंगला लावली होती आणि फायनली आमची गाडीवरून खाली आलेली. आणि आता आम्ही इथनं निघू. बाय बाय न्यूयॉर्क. आम्ही निघतोय आता इथनं फायनली पार्किंगमधनं बाहेर. लेफ्ट लेफ्ट. हां बाय बाय न्यूयॉर्क. 12 तासांचा प्रवास सुरू झाला आता फायनली न्यूयॉर्कमधनं निघून परत 12 तास पुढे. बघू स्वप्नीलकडनं जितकं चालवणं आहे तितकं जाऊ. आम्ही थांबून जाऊ. हा स्वप्न. आम्ही परत आता अंडर वॉटर टनलमध्ये चाललोय. ये न्यूयॉर्क एक्झिट फायनली. न्यू जर्सी आहे पुढे आता. तर आता आम्ही फायनली निघालो आहे वापसी ट्रिप आमची सुरू झाली आहे. आणि अजूनही त्या सगळ्या गोष्टी आठवते. आम्ही काय बघितलं, कसं बघितलं. माझं स्वप्न होतं इकडे इकडे जायचं, तिकडे तिकडे जायचं. ते पूर्ण झालं. आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी इतकी भारी सेलिब्रेट झाली की आम्ही म्हातारं झालं तरी आठवत ना. हां लाईफ टाईम मेमरी झाली आता ही आमची. भारी झाली. काय न्यूयॉर्क सिटी ती, तिथला माहोल, तिथले लोक एकदम वेगळं आहे. US मध्ये येऊन राहिली पण तिथे काहीतरी वेगळं होतं है ना. कॉफी टाईम. सकाळपासून निघालेलो, थोडा रिफ्रेश म्हणून आता आम्ही इथे रेस्ट एरियामध्ये थांबलो आणि आता परत प्रवासाला सुरू. पण हे एक इकडे चांगलं आहे की मधामधात रेस्ट एरिया आहे, जिकडे तुम्हाला वाटलं तुम्ही थोडा वेळ थांबा, ब्रेक घ्या आणि मग परत प्रवासाला सुरुवात करा. फायनली आम्ही घरी पोहोचतोय. 1.5 तास झाले. ओनली 92 माइल्स. सकाळपासून आम्ही न्यूयॉर्कवरनं निघालो आहे 11 वाजतापासून. 12.5 तास होईल आता पूर्ण. स्वप्नील बिचारा सकाळपासून ड्राईव्ह करतोय. 12 तास झाले आहे. आम्ही मदत कुठेतरी थांबायचा विचार केला होता 5-6 तास ड्राईव्ह करून. पण परत तितकं आल्यावर मग असं वाटलं अरे 6-7 तासच तर आहे आता. मग परत उद्या ट्रॅव्हल करावं लागेल. त्याच्यापेक्षा आजच चाललो. म्हणून मग आम्ही आता आजच आलो आहे. आणि म्हणजे उद्या संडे आहे तर संडेला स्वप्नीलचा आराम होईल आणि परवापासून ऑफिस. फायनली आम्ही आलो. ये
5-6 मिनिटावर घर आहे. आता 12:30 वाजले आहे आणि फायनली आपण एका दिवसामध्ये पूर्ण ट्रिप कंप्लीट केली. कसं वाटतंय? आज सकाळी आपण